स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया आपण. आज घेऊया 25 सप्टेंबरचे इम्पॉर्टंट न्यूज. तर बघूया फर्स्ट न्यूज काय आहे. ओके, सो फर्स्ट न्यूज आहे अपॉइंटमेंटची. ISI पाकिस्तान इथे अपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ नवीन जनरल डायरेक्टर म्हणून मोहम्मद आसिम मलिक यांना. तर सविस्तरपणे न्यूज बघूया. त्यांनी आधी कुठे कुठे सर्व्हिस दिलेली आहे. सो लेफ्टनंट जनरल मोहम्मद आसिम मलिक यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे न्यू डायरेक्टर जनरल म्हणून इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स ISI पाकिस्तान मध्ये. ओके, ISI पाकिस्तान इथे नवीन डायरेक्टर जनरल म्हणून अपॉइंटमेंट झालेला आहे लेफ्टनंट जनरल मोहम्मद आसिम मलिक यांचं. सो लेफ्टनंट जनरल मलिक हे ऑफिस अज्युम करणार आहेत 30 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर 2024 पासून ते अज्युम करणार आहे ऑफिस. आणि त्यांनी रिप्लेस करणार आहेत आउटगोईंग डायरेक्टर जनरल ISI लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांना. ओके, ज्यांची अपॉइंटमेंट झालेली होती 2021 मध्ये. 2021 पासून तर आतापर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम हे डायरेक्टर जनरल राहणार आहेत ISI चे. आणि त्यांच्या जागेवर आता त्यांना रिप्लेस करणार आहेत मोहम्मद आसिम मलिक. अपॉइंटमेंट अथॉरिटी तर कोणी अपॉइंट केलेलं आहे. सो डायरेक्टर जनरल ISI हे अपॉइंट करतात प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान. ओके, प्राईम मिनिस्टर जे आहे पाकिस्तानचे ते अपॉइंटमेंट करत असतात डायरेक्टर जनरल ISI चे. आणि आर्मी चीफ आहे, आर्मी चीफच्या कन्सल्टेशन घेतल्यानंतरच ते अपॉइंटमेंट करण्यात येते. प्रोफेशनल बॅकग्राऊंड काय आहे आता मलिक यांचा. तर लेफ्टनंट मलिक हे प्रिव्हियसली सर्व करत होते ॲज अ ॲडजटंट जनरल म्हणून जनरल हेडक्वार्टर रावलपिंडी इथे. ओके, नेक्स्ट ते कमांडंट द इन्फंट्री डिव्हिजन होते बलोचिस्तान मध्ये. आणखी वाझिरिस्तान मध्ये इन्फंट्री ब्रिगेड होते. त्यांनी आणखी सर्व केलेला आहे ॲज अ चीफ इन्स्ट्रक्टर म्हणून नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी मध्ये. आणखी ॲज अन इन्स्ट्रक्टर म्हणून कमांडंट अँड स्टाफ कॉलेज इथे क्विटा इथे. ओके, सो त्यांचे काही प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे, त्यांनी प्रिव्हियसली कुठे सर्व्हिस दिलेली आहे त्याबद्दल. आणि आता त्यांना ॲज अ नवीन डायरेक्टर जनरल म्हणून ISI चं अपॉइंट करण्यात आलेलं आहे मोहम्मद आसिम मलिक यांना. आणि यांचं अपॉइंटमेंट जे आहे ते कोण करतं. सो प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान हे आर्मी चीफच्या कन्सल्टेशन नंतरच त्यांची अपॉइंटमेंट करण्यात येते. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाने विन केलेला आहे ब्रॉन्झ इन इनॉग्रल एशिया पॅसिफिक पॅडल कप मध्ये. तर काय आहे पॅडल कप. सो पॅडल काय आहे. पॅडल हे आणखी त्याला ओळखले जाते पॅडल टेनिसने. ओके, जो की इन्व्हेंट झालेला होता 1969 मध्ये. कोणी इन्व्हेंट केलेला होता. एक मेक्सिकन बिझनेसमॅन होते एनरिक कॉर्क्युरा. तर यांनी हा इन्व्हेंट केलेला होता 1969 मध्ये पॅडल टेनिस. ओके, ज्याला पॅडल जे आहे त्याला पॅडल टेनिस सुद्धा म्हटल्या जाते. हा स्पोर्ट जो आहे तो ओरिजिनेट आहे फ्रॉम त्यांच्या डिझायर वरनं टू क्रिएट अ रिक्रिएशनल गेम ॲट हिज होम. ओके, तर हा जो गेम आहे हा कंबाईन करतो म्हणजे एलिमेंट्स जे आहे टेनिस आणि स्क्वॅशचे. तर या दोघांना कंबाईन करून हा गेम जो आहे तो प्ले केला जातो. आणि टिपिकली हा डबल्स मध्ये प्ले करण्यात येतो. आणि एनक्लोज कोर्ट असते, एनक्लोज कोर्ट मध्ये प्ले करण्यात येतो. सो जे की स्मॉलर दॅन असते टेनिस कोर्टच्या. आणि त्यांचे जे कोर्ट आहे ते सराउंडेड बाय वॉल्स असतात. यूज टू प्ले शॉट सिमिलर टू स्क्वॅश. जे सिमिलर टू स्क्वॅश असतात, जसे की स्क्वॅश मध्ये शॉट घेतल्या जातात तसेच सेम या गेम मध्ये पॅडल मध्ये पण शॉट्स जे आहे ते प्ले केल्या जातात जे की वॉल्सने सराउंडेड असतात. ओके, तर हे झालं पॅडल बद्दल. आता नेक्स्ट बघूया आपण की इंडियाने विन केलेला आहे ब्रॉन्झ मेडल. सो फर्स्ट एडिशन जे होतं एशिया पॅसिफिक पॅडल कप तर ते हेल्ड झालेलं होतं इन इंडोनेशियाच्या बालीमध्ये. तर हा फर्स्ट एव्हर इंटरनॅशनल पॅडल कॉम्पिटिशन होता बिटवीन नेशन्स इन एशिया पॅसिफिक रिजन मधले जे नेशन्स आहेत त्यामधला हा फर्स्ट एव्हर इंटरनॅशनल पॅडल कॉम्पिटिशन होता. तर त्यामध्ये ब्रॉन्झ मेडल हे इंडियाने पटकावलेला आहे. ओके, इंडियन टीम तर ही सिलेक्ट केलेली होती, सिलेक्टेड बाय इंडियन पॅडल अकॅडमीने सिलेक्ट केलेली होती, ज्यांनी सिक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल डिफीट करून मलेशियाला
3-0 या पॉइंटने. ओके, ब्रॉन्झ मेडलच्या मॅच मध्ये. अदर पार्टिसिपेटिंग जे नेशन्स होते त्यामध्ये कोणते कोणते नेशन्स आहे? सो इंडियाने फिनिश केलेला आहे थर्ड फिनिश केलेला आहे बिहाइंड फिलिपिन्स आणि इंडोनेशियाच्या. फर्स्ट फिलिपिन्स, सेकंड इंडोनेशिया, थर्ड इंडिया. आणि 6th नेशन इव्हेंट आहे हा, ज्याच्यामध्ये चायना आणि सिंगापूर ने पण पार्टिसिपेट केलेला आहे. ओके, सो हे आहे इनॉग्रल एशिया पॅसिफिक पॅडल कॉम्पिटिशन होती हे. तर त्यामध्ये इंडियाने ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे, जिंकलेला आहे. आणि त्यामध्ये फिलिपिन्स आणि इंडोनेशिया नंतर इंडियाचा हे थर्ड पोझिशन आहे. ओके, पॅडल म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की पॅडल हे पॅडल टेनिसने पण ओळखले जाते. 1969 मध्ये हा इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता, इन्व्हेंट केलेला होता. एक मेक्सिकन बिझनेसमॅन आहे एनरिक कॉर्क्युरा यांनी हा इन्व्हेंट केलेला होता. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे आता रिनेम करण्यात आलेला आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर काय रिनेम करण्यात आलेलं आहे, कोणाच्या नावाने इन्व्हेंट करण्यात आलेलं आहे आणि काय सिग्निफिकन्स आहे त्याचं बघूया आपण. सो पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला रिनेम करण्यात आलेला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज एअरपोर्ट म्हणून. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिलेला आहे रिनेमच्या प्रपोजलला आणि पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आता ओळखल्या जाणार आहे, म्हणजे त्याचं नाव झालेलं आहे, रिनेम केलेलं आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. ओके, सो हा एक ट्रिब्यूट देण्यात आलेला आहे संत तुकाराम यांना. आणि हे जे रिनेम आहे, रिनेमनी ऑनर केलेलं आहे संत तुकाराम यांना, जे की एक सेंट होते आणि स्पिरिच्युअल पोएट होते भक्ती मुवमेंटचे. ओके, सो ओरिजिनली ते पुण्याचेच होते, पुणे डिस्ट्रिक्ट मधलेच होते, म्हणून जे भक्ती मुवमेंट होतं त्यांचं, जे की ते स्पिरिच्युअल पोएट होते, त्यामुळे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला हे संत तुकाराम जगद्गुरु संत तुकाराम महाराज एअरपोर्ट हे नावाने रिनेम करण्यात आलेलं आहे. सो हिस्टोरिक सिग्निफिकन्स काय आहे आता लोहगावचा. आता हे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे हे पुण्यामध्ये तर आहे, पण पुण्या इथल्या लोहगाव इथे आहे. तर लोहगाव मध्ये काय आहे, सो लोहगाव एरिया जो आहे हा, तिथे हे एअरपोर्ट लोकेटेड आहे. आणि हिस्टोरिकली हा सिग्निफिकन्स आहे की संत तुकाराम जे आहे ते तिथे त्यांचा जन्म झालेला होता. ओके, तिथे ते चाइल्डहुड त्यांचं होम तिथे होतं आणि मॅटर्नल रेसिडेन्स होतं. ओके, चाइल्डहुड होम सुद्धा होतं संत तुकारामजी यांचं आणि मॅटर्नल होम सुद्धा, रेसिडेन्स सुद्धा होतं लोहगाव मध्ये. ओके, सो हे जे कनेक्शन आहे हे अंडरस्कोर करते संत तुकाराम यांचे कंट्रीब्युशन टू स्प्रेडिंग प्रिन्सिपल ऑफ भक्ती मुवमेंट. ओके, आणि त्यांनी प्रमोट सुद्धा केलेला आहे न्यू सोशल थॉट्स. भक्ती मुवमेंटला सुद्धा त्यांनी स्प्रेड केलेला आहे, त्यांचे जे थॉट्स आहेत त्यांना सुद्धा प्रमोट केलेला आहे. तर हे जे कनेक्शन आहे त्यांचे कॉन्ट्रीब्युशन बद्दल, म्हणून जे नाव आहे रिनेम करण्यात आलेलं आहे संत जगद्गुरु संत तुकाराम इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून. महाराष्ट्राचं बघून घेतलं तर कॅपिटल आहे मुंबई, सगळ्यांना माहितीच आहे महाराष्ट्राची कॅपिटल मुंबई आहे. चीफ मिनिस्टर आहे एकनाथ शिंदे आणि गव्हर्नर जास्त कोणाला लक्षात नसेल तर गव्हर्नर बघून घ्या, गव्हर्नर आहे महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन. ओके, सो ही न्यूज आहे आपली की पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिलेला आहे प्रपोजलला रिनेम करण्याकरता. सो आता त्याचं नाव राहणार आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टचं जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे एशियन डेव्हलपमेंट बँकने लॉन्च केलेली आहे 5 इयर स्ट्रॅटेजी बूस्ट करण्याकरता फिजीची क्लायमेट रेझिलियन्स. ओके, जे क्लायमेट स्ट्रेंथ आहे फिजीची त्याला बूस्ट करण्याकरता ही 5 इयरचं स्ट्रॅटेजी एशियन डेव्हलपमेंट बँकने लॉन्च केलेला आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकने लॉन्च केलेला आहे एक नवीन कंट्री पार्टनरशिप फिजी यांच्यासोबत फॉर अ पिरियड ऑफ 2024 to 28 पर्यंत. ओके, 2024 to 28 हा पिरियड राहणार आहे आणि ही पार्टनरशिप झालेली आहे त्यांची स्ट्रॅटेजी विथ फिजी यांच्यासोबत. ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्यांचा, एम काय आहे, तर सपोर्ट करणे फिजीच्या स्ट्रेंथला, जे इकॉनॉमिक आणि क्लायमेट रिलेटेड जे शॉक्स असतात त्याला स्ट्रेंथ करण्याकरता आणि त्याच्या सपोर्ट करण्याकरता हा जो स्ट्रॅटेजी पार्टनरशिप आहे ती झालेली आहे फिजी यांच्यासोबत आणि फिजीला ते सपोर्ट करणार आहेत. रिजनल कॉपरेशन काय आहे,
तर फॉस्टरिंग रिजनल कॉपरेशन आणि इंटिग्रेशन इन ऑल्सो अ की फोकस एरिया. हा आणखी एक की फोकस एरिया राहणार आहेत रिजनल कॉपरेशन आणि इंटिग्रेशनला फॉस्टर करण्याचा. तर जे एडीबी आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक, हे फिजीला सपोर्ट करत आहेत सिन्स 1970 पासनं, आणि कमिटिंग सुद्धा 117 पब्लिक सेक्टर लोन्स त्यांनी ग्रँड लोन्स दिलेले आहे, ग्रँड केलेला आहे, आणि टेक्निकल असिस्टंट टोटलिंग $991 मिलियन सुद्धा त्यांनी कमिट केलेले आहेत. ओके, काही की प्रायोरिटीज आहे जे सपोर्ट साठी, तर ते बघून घेऊया काय आहेत. सो एनहान्सिंग पब्लिक सेक्टर मॅनेजमेंट कॅपेबिलिटीज, पब्लिक सेक्टर मॅनेजमेंट कॅपेबिलिटीज सुद्धा ते एनहान्स होणार आहे या पार्टनरशिप मुळे. इम्प्रूव्ह जे ऍक्सेस आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह करण्यात येणार आहे टू क्लायमेट रेझिलियंट ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं. नेक्स्ट, बूस्ट सुद्धा करेल क्लायमेट रेझिलियंट अर्बन वॉटर आणि वेस्ट वॉटर सर्व्हिसेस सोबत एमर्जिंग एरियाज आहे एंगेजमेंटचे. त्यामध्ये फोकस आहे ऑन कोस्टल प्रोटेक्शन फॉर वल्नरेबल कम्युनिटीज, आणि जे हेल्थकेअर आहे, नॅशनल हेल्थकेअर फॅसिलिटीज, ते सुद्धा अपग्रेड करण्यात येणार आहे. सो हे काही की प्रायोरिटीज आहे आणि काही एमर्जिंग एरियाज आहे एंगेजमेंटच्या. तर त्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक हे सपोर्ट करणार आहेत फिजी याला, आणि ही झालेली आहे एक न्यू कंट्री पार्टनरशिप स्ट्रॅटेजी फिजी यांच्यासोबत फॉर अ पिरियड ऑफ 2024 to 2028 पर्यंत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे, इंडिया हे साइन करणार आहेत बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी विथ उझबेकिस्तान यांच्यासोबत ड्युरिंग फायनान्स मिनिस्टर सीतारमनच्या विजिट. जे फायनान्स मिनिस्टर सीतारमन आहेत ते विजिटवर आहेत सध्या उझबेकिस्तानच्या. तर त्या दरम्यान काही बायलॅटरल ट्रीटी सुद्धा साइन करण्यात येणार आहे. तर काय आहे ते बघून घेऊया आपण. सो फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारमन विजिटवर आहे उझबेकिस्तानच्या फ्रॉम 24 सप्टेंबर टू 28 सप्टेंबर पर्यंत. आता या विजिट मध्ये ते काय काय अटेंड करणार आहेत. सो या विजिट मध्ये ते अटेंड करणार आहेत 9th अॅन्युअल मीटिंग. तर ही मीटिंग जी आहे ही आहे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स ऑफ एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकची, AIIB. तर AIIB जी आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांची एक बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची मीटिंग आहे. सो या 9th अॅन्युअल मीटिंग आहे ही. तर त्या विजिट मध्ये ते अटेंड करणार आहेत ही मीटिंग. सोबतच बायलॅटरल मीटिंग जी आहे तर त्यामध्ये सीतारमन हे होल्ड करणार आहेत डिस्कशन काउंटर पार्ट उझबेकिस्तान, कतर, चायना यांच्यासोबत अलॉंग विथ AIIB चे प्रेसिडेंट यांच्यासोबत. ओके, तर इंडियाचा रोल काय आहे AIIB यांच्यासोबत. तर सेकंड लार्जेस्ट शेअर होल्डर आहे इंडिया ही AIIB ची. बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी, तर इंडिया हे साइन करणार आहेत बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी उझबेकिस्तान यांच्यासोबत एनहान्स करण्यासाठी लॉंग टर्म इकॉनॉमिक कॉपरेशन म्युच्युअल बेनिफिट्स करता. ओके, ऍडिशनल एंगेजमेंट काय आहे आणखी. तर या विजिट दरम्यान फायनान्स मिनिस्टर सीतारमन ह्या आणखी एक टूर करणार आहेत जो तिथे समरकांड स्टेट युनिव्हर्सिटी आहे, समरकांड स्टेट युनिव्हर्सिटी आहे, त्याला सुद्धा टूर करणार आहे. आणखी लाल बहादूर शास्त्री मॉन्युमेंट जे आहे ताशकेंत मध्ये, सो तिथे सुद्धा त्या विजिट करणार आहेत, तिथे सुद्धा त्या टूर करणार आहेत या विजिट दरम्यान. AIIB चं पार्टिसिपेशन काय आहे. तर AIIB चं अॅन्युअल मीटिंग मध्ये विल इन्व्हॉल्व डेलिगेशन. तर कोणत्या कोणत्या कंट्रीजचे, कुठल्या किती कंट्रीजचे डेलिगेशन तिथे इन्व्हॉल्व राहणार आहे. सो या मीटिंग मध्ये अप्रॉक्सिमेटली 80 कंट्रीज आणि वेरियस इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे डेलिगेशन त्या मीटिंग मध्ये, अॅन्युअल मीटिंग मध्ये AIIB च्या इन्व्हॉल्व राहणार आहेत. ओके, सो 24 सप्टेंबर पासून तर 28 सप्टेंबर पर्यंत फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारमन या विजिटवर आहे उझबेकिस्तानच्या. तर त्या दरम्यान काही बायलॅटरल ट्रीटी जी आहे त्या साइन करणार आहेत. त्यामध्ये ती मीटिंग जी आहे ती एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स सोबत ती मीटिंग आहे, आणि त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे ते उझबेकिस्तान, कतर आणि चायनाच्या काउंटर पार्ट यांच्यासोबत आणि AIIB च्या प्रेसिडेंट सोबत. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. आणि ही जे बायलॅटरल ट्रीटी जे साइन होणार आहेत
उझबेकिस्तान सोबत, तर ती साईन करण्यात येणार आहे. कशा करता? उझबेकिस्तान एक लॉंग टर्म इकॉनॉमिक कॉपरेशन करता आणि म्युच्युअल बेनिफिट म्हणजे इंडिया आणि उझबेकिस्तानच्या म्युच्युअल बेनिफिट, दोन्ही कंट्रीजच्या म्युच्युअल बेनिफिट करता हा एक लॉंग टर्म इकॉनॉमिक कॉपरेशन होणार आहे. ओके, नेक्स्ट बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ नवीन डायरेक्टर जनरल म्हणून पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स, म्हणजे ISI चं न्यू डायरेक्टर जनरल म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे? आसिम मलिक यांना. ओके, लेफ्टनंट जनरल मोहम्मद आसिम मलिक यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, विच कंट्री, कोणत्या कंट्री डिड इंडियाज पॅडल टीम डिफीट टू विन द ब्रॉन्झ मेडल इन इनॉग्रल एशिया पॅसिफिक पॅडल कप? तर मलेशिया याला डिफीट केलेला आहे इंडियाने ब्रॉन्झ मेडलच्या मॅच मध्ये आणि ब्रॉन्झ मेडल पटकावलेला आहे इंडियाने. ऍज अप्रूव्ड बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट. ओके, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिलेलं आहे रिनेम करण्याकरता पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टचं नाव. सो काय नाव, कोणत्या नावाला अप्रुव्हल दिलेलं आहे? आता नवीन नाव काय राहणार आहे? रिनेम केलेलं नाव काय राहणार आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टचं? तर ते राहणार आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. नेक्स्ट, what is the period of new country partnership strategy launched by Asian Development Bank for Fiji? तर जे एशियन डेव्हलपमेंट बँकनी फिजी सोबत जे नवीन न्यू कंट्री पार्टनरशिप स्ट्रॅटेजी जे केलेली आहे, तर ते किती पिरियड करता राहणार आहे? ते राहणार आहे 2024 to 2028 पर्यंत. नेक्स्ट, what significant treaty will India sign with Uzbekistan during Finance Minister Nirmala Sitharaman visit to उझबेकिस्तान? तर एक बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी जी आहे ती साइन करण्यात येणार आहे निर्मला सीतारामन या व्हिजिटवर आहे उझबेकिस्तानच्या. त्या दरम्यान ही ट्रीटी आहे, बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी, ही साइन करण्यात येणार आहे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.